आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार राईबा दिसणार नको रे बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार एक म्हणतो अशीच एकदा सकली पोळ मिळून माल्याच्या मल्यामध्ये गेलो रे बा माल्याच्या मल्यामध्ये गेलो तिकडे चांगल्या काकड्या होत्या पण कावळ्या कावळ्या तो बावडा बोलायचा कावल्या कावल्या म्हणायचं ते मुंबईला गेलं कधी भाषा ऐकायला होती कुठपर्यंत आलो महाराज तुम्ही हा तिकडे गेलं का तसंच असतं पोली देऊ तुम्हाला पोली 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 म्हणतो तिकडे ते तसं तो बोबडा बोलायला लागला त्याच्याशी काय एकच संवाद असतात एक म्हणतो ए बाबा या तुझ्या गाई घे आणि तुला जिकडं जायचं तिकडं जाय हे बाबा या गाई आमच्यामध्ये ठेवू नको जाऊ दे या गाई पण नाही ना त्याला माहिती यांना सोडून गेले मला प्रेम कोण देईल संवाद असावं प्रेम असावं ताई गोपिकांसारखं प्रेम करा परमात्म्यावर विदुर काका आलेत रथामध्ये बसवलं कळलं त्या गोपिकांना चालवलंय म्हणून रथाच्या पुढे गेल्या आणि सांगितला ओ अक्रूर काका नका नेऊ आमच्या देवाला पण अक्रूर काका ऐकण्याकरता नाही ना ऐकत मग शिवीगाळ सुरू केली प्रेमबा किती होतं अक्रूरा चांडाळा अरे काय तुझी आई असेल काय तुझं नाव ठेवलं नुसतं तू नावाला नाही करणीला सुद्धा तसाची अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडी नाही कारण का तेवढा प्रेम करत होता त्या गोपिका प्रेम करा देवावर कारण तो प्रेमाचा वकील आहे थोर प्रेमाचा का असं कुठं ऐकलं तो बोकड्याचा बुकियाला तो कोंबड्याचा नाही 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 तो कशाचाच बुकियाला नाही तो फक्त प्रेमाचा वकील आहे त्याला प्रेम अर्पण करा मस्त बाकीच्या बरोबर थोर प्रेमाचा बुकेला हाचे दुष्काळ तयाला तो प्रेमाचा बुकेला आहे म्हणून परमात्म्यावर प्रेम करा जे शबरीने केलं बरोबर हे आपल्याकरता उदाहरण झालं आपल्याकरता ऐकूया ना जरा अभंगाचं तिसरं चरण पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवा पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे होय सुदाम देवाचे होय सुदाम देवाचे होय सुदाम देवाचे भके मारी कोरडेची भके मारी कोरडेची भके मारी कोरडे भोर प्रेमाचा भुकेला भोर प्रेमाचा भुके मारी कोरडे पके मारी कोरडे पके मारी कोरडे भोर प्रेमाचा भुकेला भोर प्रेमाचा ताळी वाजवायच्या मस्त 10 मिनिटं शिल्लक आहे आपल्याकडे एवढा दृष्टांत करून सेवेला पूर्ण विराम देऊ गरिबीचा प्रपंच आहे ऐका भगवत भक्ताची कथा सुदामदेवजी गरिबीचा प्रपंच आहे सुशीला नावाची पत्नी ऐकता का ताई प्रपंच गरिबीचा होता आणि पत्नी तिला म्हणत असता संकट आलं तर पत्नीनं साथ द्यावी तो पतीला श्रीमंती आली तरी साथच द्यावी आजारपण आलं तरी साथ द्या गरिबी असू द्या आपल्या प्रपंचाची पण साथ असावी पत्नीची पतीला गरिबीचा प्रपंच आहे सुदामदेवजीचा सुशीला नावाची पत्नी गरिबी एक दिवस संवाद सुरू झाला पत्नीचा आणि सुदामदेवजीचा का हो तुमचा बालपणीचा सखा आहे तो मित्र आहे ना तुमचा अहो तो लय श्रीमंत आहे ना
जाऊन त्याच्याकडे काहीतरी मागा ना आपल्या परिवाराकरता. सुदाम देवानं सांगितलं, सुशीला आजपर्यंत भगवत साधना केली पण त्याच्याकडे मागण्याकरता नाही, मागण्याकरता नाही. वा, अहो मागू नका पण त्याच्या भेटीला जा ना. कोण म्हणती? तुम्ही जाग्या सगळ्या सुशीले. काय म्हणती? मागू नका पण त्याच्या भेटीला. तसं आपला सुदामा जर कधी पंढरीला गेला नसेल तर यावेळेस त्याला बळत दिंडीत कोंबा जा म्हणा. निवृत्ती रायासोबत मस्त बाकी भजन करीत 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 पंढरपुराला. ऐकू राहिल्या? गरिबीचा प्रपंच. अहो मागू नका त्याच्याकडे पण त्याच्या भेटीला तरी जा ना. गेलो असतो तो काही मागल ना खाण्याकरता, कारण गडबड खाण्याहूनच झालेली होती. ऐका आता सिद्धांत असा आहे, हे तिघ जण संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहायचे. बलराम दादा, कृष्ण परमात्मा आणि सुदामा. एक दिवस आईनं सांगितलं, अरे रानामध्ये गेले सगळे, आणि आईनं सोबत चणे दिलं खायला. काय दिले? तो पाऊस सुरू झाला, थंडी पडली, भूक लागली. सुदाम देवाला थंडी पडली का भूक लागली माणसाला? भूक लागली, चणे दिलेले होते, तेवढं खाणं सुरू केलं. कोणी? सुदाम देवानं. पण ते गडबड अशी, तुम्ही बिड्या पेणार होता, जवळून गेला ना, असा भारी वासत होता बिड्या पेणार होता. हा तुम्हाला कळलं मला काय सांगायचं. गांजा पेतो ना जो गांजा, अहो त्या गांजाच्या झाडा पाहून गेलो तरी असा वास येतो ना, लय गोड. पाहून घ्या तुम्ही. तसं ते चणे खायला लागलं. ते कोण? सुदाम देवजी. आणि ते दाताचा आवाज यायचा. कृष्णानं विचारलं, सुदामा काय खातं रे? काय नाही प्रभू, थंडी वाजू राहिली म्हणून दात वाजू राहिले. खोटं बोललं ते. पण एकदा खोटं बोलल्यामुळं 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. ही आठवण झाली. हे सगळं कशावरून झालेलं होतं? म्हणून चोरून कधी खाऊ नका आणि खोटं बोलून कधी खाऊ नका. दारिद्र्य प्राप्त होतं बरं का. अहो जा ना काय, अगं तो काहीतरी मागल मला खाण्याकरता. आणि पहा आता पुढे ऐका सिद्धांत किती गोड आहे. ब्राह्मणांच्या घरून पोहे मागून आणली, पण गरिबी एवढी ती शिजवण्याकरता तेल मिरची काही नाही, तशीच बांधली आणि निघाले. हा, दर मजल करत 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 एकाला विचारलं, अहो कुठे आहे त्या कृष्णाची नगरी? अहो अजून तर निम्यावरच आलो, अजून लई लांब आहे. बडी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, कब आएंगी काना तेरी गोकुल नगरी. नगरीपर्यंत जाऊन पोहोचले. तिथं 2 द्वारपाल होते. विनंती केली, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, सांगा रे तुमच्या राजाला, तुमचा बालपणीचा सखा आला म्हणून मित्र आला, सुदामा नावाचा मित्र आला, सांगा राजाला. पण शेवटी द्वारपाल घमेंड राहते काही लोकांना, ते जाऊ देत नाही. तुम्ही पहा, गरीब माणसाला, राजकारणी माणसाचे तिला काही मागायला जायचं जाऊ देत नाही लोक. गरिबीची थट्टा करतात लोक. पण गरिबाची थट्टा कधी करू नका. त्या गरिबाला कधीतरी न्याय द्या ना. श्रीमंत VIP माणूस यायचा म्हणलं तर लोक आनंदाने सोडतात त्याला. गरीबाला का तिथं थांबवतात, त्याला थट्टा करतात माणसं कधी कधी. ऐका ना, आमच्या राजाचा मित्राचा भिकारी चालतं हो, सांगा रे, तुमची विनंती करतो मी, तुम्हाला पाया पडतो तुमच्यावाले, सांगा. एक म्हणी जाऊन तर सांगू, नाही तर शिक्षा भोगायची पाडी. गेला महाराज प्रभू दारामध्ये भिकारी आला. बरं, पण त्यांना आग्रह केला की नाव सांगा. काय नाव आहे? सुदामा. सुदामा नाव ऐकल्याबरोबर सिंहासनावरूनच उडी आणली परमात्मा. आता आहे गेल्याबरोबर सुदाम देवजीला आलिंगन दिलं. वा, आता द्वारपालानं पाहिलं, घाम फुटला नव्हता त्यांना. आणि असं कधीतरी घाम फुटतो बरं का गमिटी माणसाला सुद्धा. हा, आलिंगन दिलं. तर व्हायला लागलं त्यांचं. ते बोटाला धरलं, नगरीमध्ये प्रवेश केला. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी देवाच्या मुख्य आठवत जरा पाणी आण. पाणी आणण्याकरता विलंब लागला. गोरवडकर परमात्म्याने स्वतःच्या अश्रूने पाय धुतले. आता भावपा किती गोड आहे. तिकडं भक्ताने पाय धुतले अश्रूनं, पण इकडं परमात्म्याच्या अश्रूने पाय धुतले. जरा त्याच्यात त्या पायामध्ये असंख्य काटे जरा कडे रवलेलं. ते सत्यभामेला सांगितलं, जरा टाचन आणण्याकरता विलंब लागला, म्हणून परमात्म्याने स्वतःच्या दातानं काटे काढले, खडे काढले. आणि मग निवांत गेले आणि एकांतात गेले. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या बालपणीच्या. तसे या म्हाताऱ्या माणसाच्या बालपणीच्या पहा तुम्ही. हे म्हातारे एकत्र आले ना, परशुराम असो ना, नाव असू द्या, परशाच म्हणणार. वामन असलं तर वामनेच म्हणणार, बबन असलं तर बाबनेच म्हणणार. तुम्ही प्रेमे नव्हती. माणूस श्रीमंत झाला म्हणून काय प्रेमाला मुक्तो का? प्रेम असं नसतं की छान. बरोबर.
आणि मग ते सांगितलं का रे सुदामा, अरे एवढे दिवस झाले, अरे मला काही संदेश नाही, काही नाही. अरे काही लग्न वगैरे झालं का नाही? लग्न म्हणल्याबरोबर लाजलं तू. अरे मग लग्न झालं तुम्हाला कळवलं नाही, मग वहिनीने दिलं नाही का काय शाला? तो काय एवढा उपाशी होता कधी? पण देव जाणीव करून देतो बरं का. खोटे बोलण्याची देव जाणीव करून देतो. काय नव्हतं, उपाशी नव्हता. अरे दिलं का नाही? मग वहिनीनं दिलेलं होतं, पण दिलं पोहायचं. सुदामा तू माझ्यापासून काहीतरी लपवत. हात हिसकावला. हात हिसकावल्याबरोबर पोहे समोर दिसल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात, भाव किती गोडे पोहे सुदामा देवाचे, पके मारी कोरडीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. वा वा, असा भाव आहे भगवत भक्ताचा भाव असा मस्त बघायचा. 2-4 दिवस सुदाम देवजी रमले. आता जावं लागतं. निघाली पण मागितलं नाही बरं का, काही मागितलं नाही काही. पण न मागताच प्रभू सुद्धा एवढा प्रसन्न असो भगवत भक्तावर. परतीचा प्रवास सुरू झाला, काही अंतरावर नगरी राहिली, ती झोपडी गाव राहिलं, त्या नगरीचा लख प्रकाश पडला मस्त बघायचा. आणि प्रमाण असं आहे, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र किडीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य किडीला, मुष्टी डोळे देवनिया त्याची भीती लागे गेला, मुष्टी भर पोय त्याच्या भीती लागे गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिदला, शुद्ध भाव देखोनिया त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो. ताडी वाजवा एकदम मस्त बाकीच्या. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पेटीला, मुष्टेभर पोहे घेऊन त्याची भीती लागली. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. माझा मुद्दा असा आहे दादा, की परमात्म्यानं उच्चिष्ट सेवन करावं. पण वा, सुदाम देवासारखी जर भक्ती असेल, शबरीसारखी जर भक्ती असेल, तर न म्हणे उच्चिष्टात वातोडी तुका म्हणे भक्ती पुढे. बरोबर. भक्ती सुदाम देवासारखी असावी, भक्ती शबरीसारखी असावी. बस महाराज म्हणतात तो त्याचाच भक्तीला, थोर प्रेमाचा भक्तीला हाची दुष्काळ तयाला. एकदा वारकरी संप्रदायाचे म्हणून परमात्म्याचं भजन होईल. हात वरी करूया, सुंदर टाळी वाजूया, गुड भजन करूया. विडोबार हरि जय जय हरि 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 हरि
हरी देव सोपान देव जरा हात वरी करूया. आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. नाथ महाराजांची विनंती आपल्याला एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन करा. निवृत्ती रायांच्या नामाचा जप करूया मस्त बघी. निवृत्ती